नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या झेंडू शेतीचा पहिले 10 दिवसाचं संपूर्ण व्यवस्थापन. लागवडीपासून रोपांची वाढ, आलेल्या अडचणी आणि घेतलेल्या उपाययोजना या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 18 जूनला मी माझ्या झेंडू शेतीची लागवड करून घेतली. मी रानाची योग्य ती मशागत करून घेतली आणि रोपं लावण्यासाठी मी 2 ओळींमधील अंतर 5 फूट ठेवलं आणि 2 रोपांमधलं अंतर 1.5 फूट ठेवलं. सुरुवातीपासूनच चांगली वाढ मिळावी यासाठी योग्य नियोजन केलं. या काळात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे रोपं लावायच्या 2 दिवस आधी मी ड्रीपमधून पाणी दिलं. 5व्या दिवशी आपण झेंडूला ड्रीपमधून 19-19-19 आणि ह्युमिक ॲसिड दिलं. 19-19 1 किलो आणि ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅम घेतलं होतं. 19-19 मुळे मुळांची वाढ चांगली होती आणि त्यामुळे फुटवे फुटतात. ह्युमिक ॲसिडमुळे जमिनीतील घटक शोषून घेण्यास मदत होती. आजचा 8वा दिवस आहे. रोपं लावून या काळात काही रोपांमध्ये नवीन पालवीवर किडाचा प्रादुर्भाव दिसला. त्यामुळे आपण नीम ऑइल आणि बायोस्टिम्युलंटची फवारणी घेतली. नीम ऑइलमुळे किडांचं नियंत्रण होईल आणि बायोस्टिम्युलंटमुळे रोपांची वाढ आणि ताण कमी होईल. नीम ऑइल 20 ml आणि बायोस्टिम्युलंट 15 ml हे आपण 15 लिटर पंपाला घेतलं. आज आहे 10वा दिवस. आज आपण मुळांच्या आरोग्यासाठी ब्ल्यू कॉपर, टॅगमायसिन आणि कोरोंडा हे 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीपनं दिलं. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात मुळांची वाढ आणि मातीचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. ब्ल्यू कॉपर मातीतील मुळांजवळील बुरशीजन्य समस्या कमी करण्यासाठी आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी मदत करतं. टॅगमायसिन बॅक्टेरियामुळे होणाऱ्या समस्यांपासून झाडाचे संरक्षण करतं. कोरोंडा मातीतील कीटकांचं व्यवस्थापन करतं. मजबूत मुळे म्हणजे पुढं निरोगी झाड आणि चांगल्या उत्पन्नाची सुरुवात. तर मित्रांनो, हा होता माझ्या झेंडू शेतीचा पहिल्या 10 दिवसांचा प्रवास. पुढील दिवसांमध्ये रोपांची वाढ, फुटवे, खत व्यवस्थापन आणि संपूर्ण शेतीचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा.